गाढेगव्हाण अतिक्रमण प्रकरणातील गावगुंड व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास भारती यांच्यावर कार्यवाही करा. वंचित बहुजन आघाडीची मागणी. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गाढेगव्हाण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील आंबेडकरी समाजाच्या ताब्यातील जागेवर अतिक्रमण करून दोन समाजात गावातील गावगुंड जातीय तेढ निर्माण करीत आहेत. या संदर्भात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास भारती यांनी तक्रार न घेतल्यामुळे जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाची गावकऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली असता स्थायिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांची शिष्टमंडळाने भेट घेतली व अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता संबंधित गावगुंड व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास भारती यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी कळवले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या संदर्भात लेखी स्वरूपात निवेदन सादर केले आहे. गावगुंड व संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, तालुका अध्यक्ष भानुदास साळवे, प्रकाश बोर्डे, अण्णा साळवे, संजय आदमाने, विजय सावंत, बबन सावंत, संजय सावंत, कडुबा हिवाळे, संतुगराव सावंत, तेजराव खरात, सिद्धार्थ सावंत, सुनील हिवाळे, भगवान घोरपडे, अरुण सावंत, विष्णू सावंत, विठ्ठल दाभाडे, द्वारकाबाई हिवाळे, आशाबाई सावंत, रमाबाई हिवाळे, सुनीता सावंत, शीलाबाई सावंत, सिंधुबाई घोरपडे, छाया हिवाळे, सुनीता सावंत, शोभाबाई खरात, सरसाबाई सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाढेगव्हाण अतिक्रमण प्रकरणातील गावगुंड व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास भारती यांच्यावर कार्यवाही करा. वंचित बहुजन आघाडीची मागणी. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गाढेगव्हाण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील आंबेडकरी समाजाच्या ताब्यातील जागेवर अतिक्रमण करून दोन समाजात गावातील गावगुंड जातीय तेढ निर्माण करीत आहेत. या संदर्भात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास भारती यांनी तक्रार न घेतल्यामुळे जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाची गावकऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली असता स्थायिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांची शिष्टमंडळाने भेट घेतली व अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता संबंधित गावगुंड व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलास भारती यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी कळवले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या संदर्भात लेखी स्वरूपात निवेदन सादर केले आहे. गावगुंड व संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, तालुका अध्यक्ष भानुदास साळवे, प्रकाश बोर्डे, अण्णा साळवे, संजय आदमाने, विजय सावंत, बबन सावंत, संजय सावंत, कडुबा हिवाळे, संतुगराव सावंत, तेजराव खरात, सिद्धार्थ सावंत, सुनील हिवाळे, भगवान घोरपडे, अरुण सावंत, विष्णू सावंत, विठ्ठल दाभाडे, द्वारकाबाई हिवाळे, आशाबाई सावंत, रमाबाई हिवाळे, सुनीता सावंत, शीलाबाई सावंत, सिंधुबाई घोरपडे, छाया हिवाळे, सुनीता सावंत, शोभाबाई खरात, सरसाबाई सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्याचबरोबर हे जे काही भारतीय यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी. भारती साहेबच या गावगुंडांना पाठीशी घालत आहेत असं याचं म्हणणं आहे समाजाचं सगळं. ते अतिक्रमण की नाही झाले पाहिजे आणि त्यातल्या ते हे जे गाव कुठले होता यांच्या पाठीशी घालण्यासाठी हे दोन्ही मागण्या आमच्या झाल्या पाहिजे. हो, त्या ठिकाणी जे काही स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव आहेत यांची भेट घेतलेली आहे. आजच्या या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला संबंधित गावगुंड आणि
जे काही सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती आहेत यांच्यावर कारवाई करण्याचं आम्हाला कळवलेलं आहे. या संबंधानं कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी या गाडेगावांच्या सर्व बांधवांसोबत खंबीरपणानं उभे राहील आणि या ठिकाणी नक्कीच जर या कारवाईमध्ये आम्ही या ठिकाणी गावकरी समाधान राहिले नाही तर लवकरच मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा